these are the examples for substitution method from second exercise. The substitution method, first of all, we have to determine the derivative of which function is available in the integration. We have to integrate each of the function with respect to x. First one is log x bracket raised to n upon x into dx. यामध्ये कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होऊ शकतो? काय असतो log x चा डेरिव्हेटिव्ह? 1 upon x. So here put log x equal to t. Therefore log x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 upon x. राईट साईडला t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. तो dx आपण लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घेणार, म्हणजेच 1 upon x into dx equal to dt. So integral becomes log x bracket raised to n, log x ची व्हॅल्यू t raised to n 1 upon x into dx, 1 upon x into dx. ही जी टर्म आहे त्याला आपण या स्वरूपात लिहू शकतो, log x bracket raised to n 1 upon x into dx. t raised to n, log x ची व्हॅल्यू आपण t सबस्टिट्यूट केली आणि 1 upon x into dx ची व्हॅल्यू dt. t raised to n चं इंटिग्रेशन t raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Finally पुन्हा t equal to log x bracket raised to n plus 1 upon n plus 1 plus c.
Second one, integration of sec raised to nx into tan x into dx. Tan x चा इंटिग्रेशन, सॉरी tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. इथे sec स्क्वेअर x ची टर्म नाहीये. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x पैकी tan x अवेलेबल आहे आणि sec x ची एक टर्म कमी आहे. हा जो sec रेस टू n आहे त्यामधून आपल्याला sec x ची एक टर्म सेपरेट घेता येऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल sec रेस टू 4x असेल तर त्याला आपण sec क्यूब x इंटू sec x असं लिहू शकतो, किंवा sec रेस टू 5x असेल त्याला आपण sec रेस टू 4x इंटू sec x या स्वरूपात लिहू शकतो. यात sec रेस टू n आहे, त्यामधून sec x ची एक टर्म आपल्याला सेपरेट घ्यायची आहे. यासाठी sec रेस टू nx लाच आपण sec रेस टू n मायनस 1x इंटू sec x इंटू tan x इंटू dx इक्वल टू, सबस्टिट्यूशन काय करणार आता यामध्ये, sec x इक्वल टू t. sec x इक्वल टू जर t घेतला, डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल, sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x इंटू dx इक्वल टू राईट साइड dt. इंटिग्रेशनची टर्म होईल sec रेस टू n मायनस 1 आहे. sec x ची व्हॅल्यू आहे t, म्हणजेच t रेस टू n मायनस 1 इंटू sec x इंटू tan x इंटू dx. sec x इंटू tan x इंटू dx त्याची पूर्ण व्हॅल्यू काय, dt, दॅट इज इंटू dt. म्हणजे टर्म मिळाली t रेस टू n मायनस 1 इंटू dt. t रेस टू n मायनस 1 लाच आपण x रेस टू n चा फॉर्म्युला यूज करू शकतो. x रेस टू n चं इंटिग्रेशन काय असतं, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. यात t रेस टू n मायनस 1 आहे प्लस 1 अपॉन n मायनस 1 प्लस 1 आणि प्लस c. फक्त n च्या जागी व्हॅल्यू आहे n मायनस 1, पण फॉर्म्युलानुसार x रेस टू n चं इंटिग्रेशन x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. हा पूर्ण पार्ट म्हणजे आपण n जर गृहीत धरला n मायनस 1 प्लस 1 अपॉन n मायनस 1 प्लस 1. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होतील, इक्वल टू येईल t रेस टू n अपॉन n प्लस c. पण t ची व्हॅल्यू काय, sec x, म्हणजेच आन्सर इक्वल टू sec रेस टू n x अपॉन n प्लस c.
Third one is integral sin x upon 1 plus cos x into dx. यामध्ये डायरेक्ट पण सॉल्व करता येईल, जसं आपण tan x च्या इंटिग्रेशनचा फाईन केला होता. 1 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 असेल, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, म्हणजे 1 प्लस cos x या पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस sin x. न्यूमरेटरला sin x अवेलेबल आहे, तर मायनसने जर मल्टिप्लाय केला तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला तयार होईल. आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. असा काल त्या tan x च्या इंटिग्रेशनचा एक रूल पाहिला आपण, सेम त्या मेथडनी सॉल्व करता येईल. किंवा सबस्टिट्यूशनही पॉसिबल आहे. सबस्टिट्यूशन काय होईल, 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू सपोज टी. 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू जर टी असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट केला, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. टर्म मिळाली आहे मायनस साइन एक्स इंटू डी एक्स, पण अवेलेबल टर्म इंटिग्रेशन मध्ये आहे साइन एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन मधली अवेलेबल टर्म आहे साइन एक्स इंटू डी एक्स. मग यात मायनसने जर दोन्ही साईडला मल्टिप्लाय केला तर टर्म काय तयार होईल, साइन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू मायनस डी टी. sin x into dx equal to minus dt. So integration now becomes 1 upon 1 plus cos x म्हणजेच t into sin x into dx ची किंमत मायनस dt, मायनस आउटसाइड घेता येईल, इंटिग्रेशन मध्ये राहील 1 अपॉन टी इंटू डी टी. आणि 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन log t, that is minus log of t plus c minus log t म्हणजेच 1 plus cos x plus c. Similar to this, number 4 solve करायचा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये टर्म आहे cos x अपॉन 1 मायनस sin x. cos x अपॉन 1 मायनस sin x. मग यात सबस्टिट्यूशन काय करणार, 1 मायनस sin x इक्वल टू t. 1 मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x
साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो, पण तो मायनस साइन एक्स आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कॉस एक्स इंटू डी एक्स. मायनसनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू येईल मायनस डी टी. मायनस पुन्हा आउटसाईड येईल 1/t इंटू डी टी. म्हणजे आन्सर मायनस ऑफ log of 1 minus sin x plus c. The next one, one upon sin x into cos x. असा एक प्रॉब्लेम आपण फर्स्ट ग्रुप मध्ये पाहिलेला आहे, 1/sin square x into cos square x चा. इथे फक्त आहे 1/sin x into cos x. दोन मेथडनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. काय करावं लागेल यामध्ये आता? एक मेथड म्हणजे 1 लाच sin square x plus cos square x लिहिता येईल, आणि दुसरी मेथड म्हणजे डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करायचं, sin 2x ही टर्म तयार होईल. 1/sin 2x म्हणजे कोसेक 2x, त्यात स्क्वेअर होता म्हणून कोसेक स्क्वेअर मिळाला. कोसेक स्क्वेअरचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डायरेक्ट. कोसेक एक्सचा पण आहे, पण तो आणखी आपल्याला तयार करायचा आहे फॉर्म्युला. त्यामुळे याला फर्स्ट मेथडच कन्व्हिनियंट आहे. 1च्या जागी काय लिहिणार आपण? sin स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. sin स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर sin x into cos x into dx. डिनॉमिनेटर जर सेपरेट घेतला, sin square x upon sin x into cos x plus cos square x upon sin x into cos x bracket close into dx. त्यामध्ये हा sin x एक कॅन्सल होईल आणि एक cos x कॅन्सल होईल. पहिली टर्म राहील sin x upon cos x प्लस दुसरी टर्म cos x upon sin x into dx. यात सबस्टिट्यूशन वगैरे करण्याऐवजी आपण डायरेक्ट फॉर्म्युला पण यूज करू शकतो. sin x upon cos x म्हणजे tan x प्लस cos x upon sin x म्हणजे cot x into dx. tan x आणि cot x चा इंटिग्रेशन डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येतील. tan x चा इंटिग्रेशन मायनस लॉग ऑफ cos x किंवा लॉग ऑफ sec x. tan x चा इंटिग्रेशन log of sec x plus cot x चा इंटिग्रेशन log of sin x plus c. tan x चा इंटिग्रेशन log of sec x आणि cot x चा इंटिग्रेशन log of sin x. हे आणखी सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे लॉगच्या प्रॉपर्टीचा वापर करून. log m plus log n
या स्वरूपात ही टर्म आहे. लॉग एम प्लस लॉग एनला आपण लॉग एम इंटू एन असं लिहू शकतो. म्हणजेच टर्म येईल लॉग ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सी इक्वल टू sec x into sin x. sec x into sin x. आता यामध्ये हा जो sec x आहे त्याला आपण 1/cos x लिहिलं इंटू sin x प्लस सी. sec x म्हणजेच 1/cos x आणि मग टर्म लिहिता येईल लॉग ऑफ sin x अपॉन cos x म्हणजे tan x प्लस सी. Next one is cos 2x minus cos 2 alpha upon cos x minus cos alpha. त्यामध्ये सबस्टिट्यूशनची वगैरे रिक्वायरमेंट नाही, फक्त सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे हा. डिनॉमिनेटरच्या टर्म x आणि अल्फाच्या स्वरूपात आहेत. न्यूमरेटरच्या टर्म 2x आणि 2 अल्फाच्या. सगळ्या टर्म कॉस मध्येच आहेत, त्यामुळं cos 2 थिटा cos 2 थिटाचे जे 3 फॉर्म्युले त्यातला कॉसच्या स्वरूपातला फॉर्म्युला कुठला आहे? 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. या फॉर्म्युल्यानुसार न्यूमरेटरची जी टर्म आहे cos 2x, cos 2x लाच आपण 2 cos स्क्वेअर x मायनस 1 असं लिहू शकतो. मायनस पुढची टर्म cos 2 अल्फा. cos 2 अल्फालाही तोच फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर अल्फा मायनस 1 divided by denominator as it is cos x minus cos alpha into dx equal to 2 cos square x minus 1 as it is. पुढची जी टर्म आहे
मायनस मल्टिप्लाय त्या ब्रॅकेटला मायनसनी मल्टिप्लाय करून घ्या. दॅट इज -2 cos² अल्फा and minus into minus plus 1 upon cos x minus cos alpha into dx. -1 आणि +1 कॅन्सल होतील. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेता येईल. 2 जर कॉमन घेतला तर टर्म येईल cos² x minus cos² अल्फा अपॉन cos x minus cos alpha into dx. 2 cos² x आणि 2 cos² अल्फा यामधनं 2 कॉमन घेतला न्यूमरेटरला. त्यानंतर तो 2 कॉन्स्टंट आहे, आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल. इंटिग्रेशन मध्ये टर्म काय राहील, न्यूमरेटरला आता परत आपण a² मायनस b² चा फॉर्म्युला वापरू शकतो. a प्लस बी इंटू a प्लस बी, ए मायनस बी. यात cos² x मायनस cos² अल्फा यालाच आपण cos x प्लस cos अल्फा इंटू cos x मायनस cos अल्फा या स्वरूपात लिहू शकतो. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर cos x मायनस cos अल्फा इंटू dx. न्यूमरेटर a प्लस बी, ए मायनस बी. यामध्ये cos x मायनस cos अल्फा कॅन्सल. शिल्लक राहील टर्म फक्त 2 इंटू इंटिग्रल cos x प्लस cos अल्फा इंटू dx. या दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन आता सेपरेट करू शकतं. 2 इन ब्रॅकेट cos x चं इंटिग्रेशन काय येणार, cos x चं इंटिग्रेशन sin x आणि cos अल्फाचं इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx, ते आपण sin x लिहू शकतो. पण cos अल्फा हा कॉन्स्टंट आहे. cos अल्फाचं इंटिग्रेशन sin अल्फा होणार नाही, त्यात x ची टर्म नाहीये कुठे. इंटिग्रेशन आहे आपलं विथ रिस्पेक्ट टू x आणि त्या टर्म मध्ये आहे फक्त cos अल्फा, तर अल्फा इज कॉन्स्टंट. या cos अल्फा कॉन्स्टंट आउटसाइड ठेवावा लागेल आणि इंटिग्रेशन मध्ये राहील फक्त 1 इंटू dx इक्वल टू 2 इन ब्रॅकेट cos x चं इंटिग्रेशन sin x प्लस cos अल्फा ॲज इट इज आणि 1 चं इंटिग्रेशन cos अल्फा इंटू x, त्यालाच आपण x इंटू cos अल्फा या स्वरूपात लिहायचं आहे प्लस c.
नेक्स्ट वन 1/3x plus 5x raised to minus n integral 1/3x plus 5x raised to minus n into dx. यामध्ये डेरिव्हेटिव्ह तर अवेलेबल नाही आहे न्यूमरेटरला कुठलाच, कारण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येणार आहे. x रेज टू मायनस यांचा पण डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला नाही आहे. त्याला थोडंसं आधी सिम्प्लिफाय करावं लागेल आणि डेरिव्हेटिव्ह क्रिएट करावं लागेल. दोन प्रकारे सिम्प्लिफिकेशन आपण देऊ शकतो. एक म्हणजे डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याला आपण 3x प्लस 5/x रेज टू n लिहू शकतो, कारण इंडेक्सच्या रूलनुसार x रेज टू मायनस n म्हणजेच 1/x रेज टू n. x रेज टू मायनस n लाच 1/x रेज टू n लिहिलं. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लाय जर केला 3x इंटू x रेज टू n, x म्हणजे x रेज टू 1 आहे. मल्टिप्लिकेशन झालं तर इंडेक्सचं ॲडिशन होईल. x इंटू x रेज टू n म्हणजेच x रेज टू n प्लस 1 प्लस 5/x रेज टू n. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन. आणि आता हा जो x रेज टू n आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, तो ॲज इट इज न्यूमरेटरला जाईल. म्हणजे टर्म तयार होईल x रेज टू n अपॉन 3x रेज टू n प्लस 1 प्लस. आता इथे डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. 3 आणि 5 समजा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट्स इझिली पॉसिबल आहेत. पण जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आधी क्रिएट होणं आवश्यक आहेत. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x रेज टू n मायनस 1. म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये इंडेक्स 1 कमी होतो. हिंट आपल्याला अशा प्रकारच्या कॉन्सेप्टवरूनच पाहिजे की नेमकं डेरिव्हेटिव्हमध्ये इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हमध्ये x रेज टू n असेल तर काय होत आहे, इंटिग्रेशन्समध्ये काय होणार आहेत. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x रेज टू n मायनस 1. म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये इंडेक्स 1 कमी होतो. x रेज टू n चं इंटिग्रेशन काय, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. इंटिग्रेशनमध्ये इंडेक्स 1 जास्त होतोय, 1 प्लस होतो त्यामध्ये. यात x रेज टू n प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, x रेज टू n प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह n प्लस 1 इंटू x रेज टू n प्लस 1 मायनस 1. म्हणजे काय राहतो n, x रेज टू n ही टर्म तयार होतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. ही एक मेथड इथपर्यंतच्या पार्टसाठी. किंवा त्यापेक्षा सिंपल, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x रेज टू n. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x रेज टू n मल्टिप्लाय करता येईल. x रेज टू n ने जर मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटर काय येईल, x रेज टू n इंटू 1 अपॉन 3x इंटू x रेज टू n प्लस 5x रेज टू मायनस n इंटू x रेज टू n इंटू dx. आता यामध्ये न्यूमरेटरचा x रेज टू n ॲज इट इज, डिनॉमिनेटरला 3 इंटू x इंटू x रेज टू n म्हणजेच x रेज टू n प्लस 1 प्लस 5 इंटू x रेज टू मायनस n इंटू x रेज टू n. बेस सेम आहे, इंडेक्सचं ॲडिशन होईल.
मायनस एन आणि प्लस एन हे ॲडिशन काय येईल 0, म्हणजे एक्स रेस टू 0 येणार. ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, 1 शिल्लक राहील इंटू काय आला डी एक्स. सेम टर्म मिळाली या स्वरूपात, कारण एक्स रेस टू मायनस एन आणि एक्स रेस टू एन हे कॅन्सल होतील, कारण दोन्ही एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. आता यामध्ये सबस्टिट्यूशन काय करायचं बा, पूर्ण डिनॉमिनेटर इक्वल टू टी सबस्टिट्यूट करा, किंवा फक्त एक्स रेस टू एन प्लस वन इक्वल टू टी हेही सबस्टिट्यूशन चालेल. पण जर पूर्ण डिनॉमिनेटर सबस्टिट्यूट केला तर काय येईल पहा, 3x रेस टू एन प्लस वन प्लस 5 इक्वल टू टी. डिफरन्शिएट करत असताना 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. एक्स रेस टू एन प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह एन प्लस वन इंटू एक्स रेस टू एन प्लस वन मायनस वन. एक्स रेस टू एन प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह एन प्लस वन इंटू एक्स रेस टू एन प्लस वन मायनस वन. पुढे आहे प्लस 5 फक्त, तो कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, त्यामुळे त्याला आपण इंटू डी एक्स इथे लिहू शकतो इक्वल टू डी टी. म्हणजेच टर्म मिळाली 3 इन ब्रॅकेट एन प्लस वन इंटू एक्स रेस टू प्लस वन मायनस वन कॅन्सल एक्स रेस टू एन इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. पण जर आपण इंटिग्रेशन ऑब्झर्व केलं केअरफुली, त्यामध्ये टर्म आहे एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, एवढीच टर्म आहे. एक्स रेस टू एन इंटू डी एक्स एवढीच टर्म आहे इंटिग्रेशनमध्ये, एक्स रेस टू एन आणि डी एक्स. पण इथे आपल्याला टर्म मिळाली आहे 3 इंटू एन प्लस वन इंटू एक्स रेस टू एन इंटू डी एक्स. यापैकी 3 तर कॉन्स्टंट आहेच आहे, एन प्लस वन पण कॉन्स्टंट आहे. 3 इंटू एन प्लस वन ही टर्म आपण राईट साईडला डिवाइड घेऊ शकतो, म्हणजेच शिल्लक काय राहील लेफ्ट साईडला एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, एक्स रेस टू एन इंटू डी एक्स इक्वल टू डी टी अपॉन 3 इंटू एन प्लस वन ही टर्म. आता इंटिग्रेशन काय पहा, 1 अपॉन पूर्ण डिनॉमिनेटर काय घेतलं आपण 3 एक्स रेस टू एन प्लस वन प्लस 5, हा पूर्ण डिनॉमिनेटर म्हणजे आपण टी घेतलेला आहे. त्यानंतर न्यूमरेटरची टर्म एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, त्याची किंमत काय डी टी अपॉन 3 इंटू एन प्लस वन. 3 इंटू एन प्लस वन तो कॉन्स्टंट आहे, आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल, म्हणजे 1 अपॉन 3 इंटू एन प्लस वन आउटसाइड. इंटिग्रेशनमध्ये राहिला फक्त 1 अपॉन टी इंटू डी टी, that is 1 upon 3 into n plus 1. 1 upon t चे इंटिग्रेशन log t plus c, that is 1 upon 3 into n plus 1 into log of t ची किंमत शेवटी सबस्टिट्यूट करा 3x raised to n plus 1 plus 5 plus c.
हे 3 एक्झाम्पल 8, 9 आणि 10 यास ट्राय करायचे आहेत सर्वांनी. क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10.